पाण्याची गरज पडटली आणि गावान जे आयज पाण्याचे स्त्रोत असतात ते कदाचित ह्या गावा खातीर कमी पडटले, शेता खातीर म्हणा आणि माणसाच्या दैनंदिन जीवनात जर पाणी लागतं त्याच्या खातीर हे पाण्याचे स्त्रोत कमी पडटले. म्हणजे उपाय काय असा? म्हणजे उपाय इतकोच होता की परत आम्ही जमनीच्या पाण्याचेरच निर्भर उठला. फाल्यां आमच्या काय म्हणतात ते पतनाक आमीच कारणीभूत असतो आणि तो जर जाव उपकार ना आयज दोरा खंय तरी न्हंयेर वचून झऱ्यार वचून पाणी पिवू शकता, फाल्यां आमकां तांकां बालदेनी पाणी दिवचा पडटलें. एकदां बोरवेलीचो ह्या गेलो न्हू भितर, बोरवेल सकयलसून पाणी काडटला, वयला बांयचा पाणी हाडटला, तर बांयचा पाणी परत येवंक जाय जाल्यार वयली जमीन भिजपाक जाय न्हू. पोंदचा पाणी काडीत दवरला जाल्यार वयला पाणी सकयल सकयल वचत रावला. जमीन पावसान तशी भिजना कित्याक डांबरीकरण जाला, शेतां करना, नैसर्गिक प्रक्रिया ती थांबलेली आसा आणि म्हणून आमकां खंय तरी इंटरव्हेन करपाची गरज आसा. आणि जर आमी हे सादे गजाली आसात, हे करपाक काय व्हडला लागना. धवरूक ही एक संस्था आसा आणि निसर्ग क्लब आणि NSS युनिट विद्या प्रबोधिनी कॉलेज हे सांगपाचो प्रयत्न करतात. कॉलेजीच्या परवरची एक कॉलेज आसा, आमकां पाण्याचे काय आमचे बोरवेल आसा, सगळं आसा, आमकां हे सांगपाची गरज ना पयशी असं बघून गेलं. ह्या भुरग्यांकय ना त्यांच्या घरान पाणी बटन दामलें येता. ते भुरगे आयज जर हे गजाली करपाक सांगतात जाल्यार त्याच्या फाटल्यान काय आसा, म्हणजे एक जॉर्डन नावाची न्हंय आसा, आमची जशी गंगा आसा न्ही तशी एक जॉर्डन नावाची न्हंय आसा. ती न्हंय वर्सांसून 3 महिने दर्यापर्यंत पावाच ना. आता तुम्ही हे करा की पणजेच्यान मांडवी न्हंय गेल्या, आम्ही पुला वयल्यान वयता, पुला पणजेन पाणी व्हांवता. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात ती न्हंय जर आमकां चलान क्रॉस करपाक मेळ्ळी, ही परिस्थिती जॉर्डन नावाच्या न्हंयची आसा. गंगा ब्रह्मपुत्र एदी व्हडली न्हंय ती, पण ती वर्सांसून 3 महिने दर्या मेरेन पावाच ना, आटता. जगभरान हे प्रॉब्लेम जायत रावला. आमचे कडेन नैसर्गिक रित्या पावस इतको आसा, पूण पावस तो सगळो व्हांवन दर्यान चल्लेलो आसा. त्या पावसाचं जर पाणी आमी आडोवन दवरिना ना, आयज जर दवरून कदाचित फकाणां दिसतले. आयज आमी तितके हे घेयना, कित्याक नळ चालू केलो पाणी घरान पावता. त्यात जर एक 20 लिटरची कळशी, 1 किंवा 2 कळशे घेवन एक 4 किलोमीटर चलाचा पडला ना जाल्यार त्या प्रत्येक थेंबाची किंमत कळटली आमकां. सो ही सुरवात खबर ना, तांकां निवडून आमीच हाडटात. फाल्यां आमी तेंचे कडेन बोट दाखोवंक शकना. आमकां काय जाला, युद्ध जाला, सगळो जग सोंपलो तरी आमकां आमच्या सर्वायवलाची जबाबदारी ही आमकांच घेवंक जाय. फाल्यां आमची भुरगीं जॉब कर आमकां विचारतली तुमकां जर खबर आसलो जाल्यार तुमी काय केलें.